केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प मांडतील। तर आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष असेल। या अर्थसंकल्पामध्ये विकासाची गती कायम राखण्यासाठी, वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि अमेरिकेच्या शुल्कासह जागतिक व्यापार संघर्षांपासून अर्थव्यवस्थेला संरक्षण देऊ शकतील अशा सुधारणांचा समावेश करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या जाण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे संपूर्ण देशवासियांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे। अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार, अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि याचमुळे सर्वसामान्यांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं। कोणत्या घोषणा या अर्थसंकल्पातून होऊ शकतात, महत्त्वाच्या घोषणा, संभाव्य घोषणा काय असू शकतात आपण पाहूया। 13 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होऊ शकतं। स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपयांवरून 1 लाख रुपये होऊ शकते। पीएम किसान योजनेची रक्कम ही 6,000वरून 9,000 रुपये केली जाऊ शकते। 300 पेक्षा अधिक नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते। पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या सबसिडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आयुष्मान भारत योजनेचा विस्तार केला जाऊ शकतो। वार्षिक 5 लाखांच्या मोफत उपचाराची मर्यादा वाढवली जाऊ शकते। आयुष्मान भारत योजनेसाठीची वयोमर्यादा 70 वरून 60 पर्यंत होऊ शकते। जॉइंट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल घोषणा शक्य आहे। 30% आयकर स्लॅब बदलण्याची ही शक्यता आहे। पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता। निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी खास गिफ्टही या अर्थसंकल्पामध्ये असू शकते। आजचं वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे? सकाळी 8:30 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयामध्ये दाखल होतील। सकाळी 9 वाजता अर्थ मंत्रालयाबाहेर अर्थमंत्री आणि त्यांच्या बजेट टीमचा पारंपरिक फोटो सेशन होईल। सकाळी 9:30 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत अर्थसंकल्पीय कागदपत्र सादर करतील। 9:50 अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनामध्ये दाखल होतील। 10:15 वाजता पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल। अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी दिली। 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होईल आणि त्यानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात। अर्थमंत्री पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदींची माहिती दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान देतील। अर्थसंकल्पासंदर्भात डॉक्टर नरेश बोडखे यांच्याशी बातचीत केली। प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी आपण पाहूया। नरेश बोडके आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर अर्थसंकल्पाभोवती जागतिक आर्थिक परिस्थिती खूप कठीण आहे। ज्या पद्धतीने आपल्या समोर समस्या पाहायला मिळत आहेत, भूसंकट आहेत, अनेकांच्या इच्छा जमीन बळकावण्यापर्यंत गेलेल्या आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारताचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेने आपल्यावरती लादलेलं टॅरिफ, ह्या सगळ्या मुद्द्यांच्या भोवती आता उद्याचा अर्थसंकल्प सादर होतोय। काय तुम्हाला असं वाटतं, काय एक्सपेक्टेशन असतील भारतीयांच्या? मला असं वाटतं की एकदा आपण एक्सपेक्टेशन समजून घ्यायच्या अगोदर सध्याची राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय आहे, म्हणजे देशांतर्गत आणि देशाबाहेरील परिस्थिती काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया। पहिले आपण देशाबाहेर काय चाललंय ते बघूया। जागतिक अर्थव्यवस्था ही थोडी मंदीच्या ह्याच्यातून जाते आहे। बेसिकली आता जर ॲव्हरेज वाढीचा दर तुम्ही बघितला, सरासरी वाढीचा दर जगाचा, तर तो 3% आसपास आहे आणि भारताचा मात्र त्या तुलनेत खूप चांगला आहे, दुपटीपेक्षा जास्त आहे। दुसरी गोष्ट, आत्ताच्या जिओ पॉलिटिक्समध्ये जे काही घडतं जगभर, त्यामुळे थोडी असुरक्षितता वाढलेली आहे। त्याच्याचमुळे सगळ्या केंद्रीय बँका ह्या सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागल्या आहेत। म्हणजे एकंदरीत तुम्ही जर जागतिक पातळीवर विचार केला तर संरक्षणाच्या बाजूनी आणि आर्थिक बाजूनी, दोन्ही बाजूनी असुरक्षितता वाढल्याची दिसते आपल्याला आणि त्याच्यामुळे आता आपल्या बजेटवर त्याचा कसा परिणाम होईल हे आपण त्यात बघू शकतो। सेक्टर जसे फार्मास्युटिकल्स आहे किंवा ऑटोमोबाईल्स आहे, अशा सगळ्या सेक्टर्स किंवा जेम्स अँड ज्वेलरीज आहेत, हे सगळे सेक्टर्स अफेक्ट होत आहेत। मग ह्या सगळ्यांना बूस्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। मग त्या उपाययोजना काय काय असू शकतील हे सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं बजेट आपल्याला पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आता जे सेक्टर टॅरिफ वॉरमध्ये
अफेक्ट होणार आहेत त्या सेक्टरला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा जेम्स अँड ज्वेलरीज असतील, फार्मास्युटिकल असेल, ह्या सेक्टरसाठी विशेष काहीतरी प्रावधान केले जातील. दुसरं म्हणजे असुरक्षितता वाढल्यामुळे डिफेन्स खर्चसुद्धा वाढला आहे. मग तो डिफेन्स खर्च जर वाढत असेल तर त्या दृष्टीने प्रोव्हिजन्स डिफेन्सच्या सुद्धा वाढतील. आपल्याकडे सुद्धा जो काय आपला संरक्षणावरचा खर्च आहे तो वाढला तर मग इतर गोष्टींवरचा खर्च कमी होईल. मग नेमका कशावर कमी होईल हे आता आपण सांगू शकत नाही, पण डेफिनेटली त्याचा खर्चावर परिणाम होईल. आता देशांतर्गत मागणी जी स्लो झाली आहे ती मागणी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. म्हणजे लोकांचं उत्पन्न कसं वाढेल, कारण आपला जो एक्सपोर्ट आहे तो कमी झाला आहे आणि एक्सपोर्ट जर कमी झाला आहे तर मग आपल्याला देशांतर्गत मागणी वाढवावी लागेल. तसं आपलं साधारणतः 65 ते 70% आपला देशांतर्गत मागणी असते आणि 35% मागणी ही देशाच्या बाहेर असते. त्या दृष्टीने देशांतर्गत मागणी वाढवणं हा त्याचा एक भाग आहे. त्यासाठी एक चांगली बाजू अशी आहे की महागाई कमी आहे. महागाई कमी असल्यामुळे सरकार आता दोन्ही बाजूनी काम करू शकतं. एक म्हणजे व्याजदराच्या बाजूनी सुद्धा कमी करू शकतं, व्याजदर कमी करून, आणि दुसरी बाजू म्हणजे लोकांचं जे काही उत्पन्न आहे किंवा रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या वाढवल्या जातील. त्यामुळे देशांतर्गत मागणी वाढेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जे आहे हे मागच्या काही वर्षात वाढत चालले आणि ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जर वाढत गेलं तर तुमची जी ॲक्च्युअल मागणी आहे ज्याला ॲग्रिगेट डिमांड म्हणतो आपण ती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही आणि मग तुमचा जो स्पीड आहे जे विकसित भारतसाठी आपल्याला ज्या स्पीडने पोहोचायचं आहे त्या स्पीडने तुम्ही पोहोचू शकणार नाही. त्या स्पीडने पोहोचायचं असेल तर तुम्हाला हे जे उत्पन्नाचं जे काही किंवा संपत्तीचं जे वाटप आहे हे काही प्रमाणात तुम्हाला ते खाली करावं लागेल. आणि म्हणून ते अमर्त्य सेन आणि जगदीश भगवती यांच्यामधला जो डिबेट आहे त्याला सेन भगवती डिबेट म्हणून असं म्हणतो आपण अर्थशास्त्रामध्ये. तो सेन भगवती डिबेट खूप महत्त्वाचा आहे. खरं तर भगवतींचं म्हणणं होतं की हे सगळं उभं केलं, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं केलं किंवा ह्याच्यावर खर्च वाढला तर ऑटोमॅटिक तो खालीपर्यंत झिरपत जाईल. त्याला ट्रिकल डाऊन म्हणतात. परंतु भारतामध्ये ट्रिकल डाऊन होताना दिसलं नाही आणि म्हणून आता खालीहून त्याला वर उचलायचं आहे. बेसिकली बॉटम अप अप्रोच आता सुरू केला आहे ज्याला अमर्त्य सेन म्हणतात की ह्या ज्या कल्याणकारी योजना आहेत किंवा सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा आरोग्य असेल, एज्युकेशन असेल, ह्याच्यावरचा खर्च वाढणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं सरकार प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.